आईच्या निधनानं व्यतीत झालेल्या तरुणावर नियतीनं क्रूर थट्टा केली। आईच्या अंत्यदर्शनासाठी बेंगलोरहून निघालेल्या या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार समडोळी जिल्हा सांगली येथील मृणालिनी कुदळे वय वर्ष 55 यांचं गुरुवारी पहाटे निधन झाले। त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचा मुलगा सौरभ वय वर्ष 27 हा आईला शेवटचा निरोप देण्यासाठी बेंगलोरहून तातडीने निघाला। सौरभ हा एका खासगी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता, पण नियतीनं त्याच्याशी निर्दयी खेळ केला। प्रवासादरम्यान हुबळी धारवाड परिसरात त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला। अपघात इतका गंभीर होता की सौरभचा जागीच मृत्यू झाला। तातडीने त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। गावात जेव्हा सौरभच्या मृत्यूची बातमी पोहोचली तेव्हा आईच्या निधनाच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबावर दुःखाचा आणखी एक प्रचंड आघात कोसळला। एका दिवसात आई आणि मुलगा दोघांच्याही निधनानं कुदळे परिवारावर शोककळा पसरली। गुरुवारी सायंकाळी आईचे तर शुक्रवारी सौरभचे अंत्यसंस्कार पार पडले। शनिवारी सकाळी मायलेकांच्या अस्थि विसर्जनाचा विधी करण्यात येणार आहे। स्थानिक नागरिकांच्या मते कुदळे कुटुंब समाजात सुसंस्कृत आणि आदरणीय आहे। मृणालिनी बाई प्रेमळ व मदतीला धावून जाणाऱ्या स्वभावाच्या होत्या, तर सौरभ हा बुद्धिमान आणि मेहनती तरुण म्हणून ओळखला जात होता। आई मुलाचा अवघ्या काही तासाच्या अंतरानंच झालेला मृत्यू संपूर्ण गावाला हादरवून गेला आहे। समडोळी परिसरात सध्या फक्त एकच प्रश्न ऐकायला येतोय, देवा इतका निर्दयी का झालास?